नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण करणार आहोत मोड आलेल्या हुलग्याची हिरव्या मिरचीतली भाजी किंवा हिरव्या वाटणाची भाजी. त्यासाठी इथं मोड आलेले हुलगे घेतलेत मी. इथे कुकरचा डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये टाकून याला शिजवून घेऊ. धुवून घेतलेत अगोदरच. 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या. हुलगा लवकर शिजत नाही, हुलगा शिजायला जास्त वेळ लागतो. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. थोडीशी हळद टाकू. आणि थोडंसं तेल टाकू. आणि याला 7-8 शिट्ट्या काढून शिजवून घेऊ. आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत मसाल्याची तयारी करू. इकडं इथे मी एक गॅसवर तवा ठेवलाय. त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला. आता इथे शेंगदाणे भाजून झालेत आपले, काढून घेऊ. आणि त्याच तव्यावर 5-6 हिरव्या मिरच्या टाकू भाजण्यासाठी. थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घेऊ. शेंगदाणे तसेच भाजायचे, पण मिरच्या भाजताना थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरच्याची आपली कच्ची चव लागत नाही भाजीमध्ये. मिरच्या व्यवस्थित भाजून घेऊ. आता इथे मिरच्या पण भाजून झाल्यात आपल्या, शेंगदाण्यावरच काढून घेऊ. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे मिरच्या आणि शेंगदाणे. त्यात लसणाच्या पाकळ्या टाकू 8-10. कोथिंबीर टाकू. जिरे टाकू 1 चमचा. आणि आता हे पाणी घालून बारीक वाटून घेऊ. आता इथे वाटून झाला आपला मसाला. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यात तेल टाकले 2 चमचे. तेल गरम झालं की त्याच्यात आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून घेऊ. आठ 10 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय. त्याच्यामध्ये मोहरी टाकू थोडीशी, जिरं टाकू. आणि लसूण सोनेरी होईपर्यंत याला परतून घेऊ. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकू. थोडीशी हळद टाकू. आपण अगोदर पण हळद टाकलेली आहे, थोडीच टाकायची. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्याला मिक्स करून घेऊ. हे सगळं चांगलं परतून झालं की याच्यात शिजवून घेतलेले हुलगे टाकून घेऊ. पाण्यासह टाकून घ्यायचे हुलगे. आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊ. आणि याच्यात पाणी टाकून घेऊ मिक्सरचं भांडं धुवून. त्याला मिक्स करून बघू कसं घट्ट पातळ जसं वाटतं तुम्हाला, जसं पाहिजे तसं. मला हे जरा घट्ट वाटते, अजून थोडंसं पाणी टाकू याच्यात. आणखी थोडंसं पाणी टाकले. कोथिंबीरीची एकदम मस्त अशी तरी आली आपल्या भाजीला. आता याच्यात मीठ टाकून घेऊ सगळ्यात शेवटी. चवीनुसार मीठ टाकले. आता याला मिक्स करून उकळी येऊ देऊ. आता उकळी आली की आपली भाजी तयार झाली. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा हिरव्या मिरचीतली हुलग्याची भाजी करून बघा. खायला एकदम मस्त लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत पण छान लागते.
एकदम मस्त अशी तरी झाली आहे. असला पोपटीसर रंग आलाय भाजीला. तो इथे थोडासा पांढरट दिसतोय. तसं एकदम मस्त असा कलर आलेला आहे. चवीला पण एकदम मस्त लागते ही भाजी. त्यामुळे तुम्ही कधी केली नसेल तर या पद्धतीने एक वेळेस भाजी नक्की करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. आता मस्त उकळी आली आहे आपल्या भाजीला खळखळून. आता इथे गॅस बंद करा. तयार झाली आपली भाजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.